घड्याळाच्या प्रत्येक दिशेने पाहिल्यास देवतेचे 24 भिन्न स्वरूप दर्शवणारी एक उल्लेखनीय मूर्ती कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? इतिहास प्रसिद्ध दिवेआगरमधील समुद्रकिनाऱ्यालगतच नीरव शांतता प्रदान करणाऱ्या या मंदिरातील नारायणाची समर्पणाने प्रार्थना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात। दिवेआगरमधील सुप्रसिद्ध रूपनारायण आणि सुंदरनारायण मंदिर तुम्हाला दाखवतो या। दिवेआगरमध्ये सापडलेला 11व्या शतकातील ताम्रपट अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण तो मराठीतील पहिला सर्वात प्राचीन असा ताम्रपट आहे। अशा या इतिहास प्रसिद्ध गावात समुद्रकिनाऱ्याला लागून नारळ व पोपडीच्या दाट झाडांमध्ये हे रूपनारायणाचे सुंदर व छोटेखानी मंदिर वसले आहे। मंदिराच्या गर्भगृहात असलेली रूपनारायणाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती, मस्तकावर कमलपुष्प, करंडक, मुकुट व त्यावर असणारे कौस्तुभ चिन्ह आणि व्याघ्रमुखामुळे ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची असल्याचे सांगितले जाते। काही वर्षापूर्वी परदेशी आक्रमणांनी ही मूर्ती पळवून नेण्याचा प्रयत्न केला, पण चोरट्यांचे गलबत बुडू लागले म्हणून त्यांनी ती मूर्ती तेथेच टाकून पळ काढला। रूपनारायण मंदिराच्या शेजारी आपल्याला सुंदर नारायण मंदिर बघायला मिळते। येथील मूर्ती शिल्प सौंदर्याचा एक उत्तम नमुना आहे। 9व्या ते 13व्या शतकापर्यंतच्या कालावधीत ही मूर्ती असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे। मंदिर परिसरातील या विहिरीमध्ये मनसोक्त विहार करणारे मासे येथील आध्यात्मिक वातावरणात भर घालतात। तर दिवेआगरमधील अशा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या सुंदर नारायण आणि रूपनारायण मंदिराला नक्की भेट द्या।